नमस्कार शेतकरी बांधवांनो, माझे नाव दिलीप नारायणराव फुके, राहणार चांबई, तालुका मंगरुळपीर, जिल्हा वाशिम, विदर्भातला मी एक शेतकरी आहे. आतापर्यंत मला या कृषीच्या संदर्भात, ज्या शेतीच्या संदर्भात 112 अवॉर्ड मला शासनाने या ठिकाणी दिलेत. वसंतराव नाईक कृषीभूषण पुरस्कार 2022चा सुद्धा मला या ठिकाणी जाहीर झाला. अशा अवस्थेत मी एक शेतकरी म्हणून या शेतकऱ्यासाठी ज्या आज या ठिकाणी चर्चासत्र किंवा माहिती देतोय की ज्या मायक्रो राजामुळे शेतकऱ्याच्या जमिनीची पोत, पीक सुधारणा, उत्पन्नातनी जे भर पडली, तर हे सर्व पिकाचं नियोजन करत असताना आपल्या शेतीचं नियोजन ज्या पद्धतीने आपण करतो त्याच पद्धतीनं त्या पिकाला ज्यावेळेस पेरणी करत असताना सुद्धा जर आपण बीज प्रक्रिया प्रत्येक शेतकरी आपण आपल्या शेतामध्ये त्या बियाण्याला करतोय, तेच बीज प्रक्रिया जर आपण मायक्रोराजी जर केली तर त्या मायक्रोराजामुळे आपल्या जमीनमध्ये ज्यावेळेस आपण पेरणी करतो त्यावेळेस थोडासा हलकासा पाऊस येते किंवा जोराचा पाऊस येते. तर अशा अवस्थेत बऱ्याच ठिकाणी आपलं बियाणं ज्या वेळेस शेतीमध्ये टाकतो ते बियाणं कुजल्यासारखं होते, सडल्यासारखं होते, त्याला बुरशी लागते. पण मायक्रोराजाची जर आपण त्याला बीज प्रक्रिया जर त्या ठिकाणी केली तर त्या बियाण्याला कुठल्या प्रकारलं असं बुरशी लागणार नाही, ते सडणार नाही किंवा इतर प्रकारच्या बुरशी त्या मायक्रोराजामुळे जवळ त्या बियाण्याच्या जवळ येणार नाहीत. त्याच्यामुळेच आपल्या त्या जर्मिनेशनचा चांगला आपल्याला त्या मायक्रोराजामुळे फायदा होऊ शकते. दुसरं महत्त्वाचं असं आहे की ज्यावेळेस पीक जोमानं आपल्या शेताच्या बाहेर निघते त्यावेळेस त्याचा जशी आपण प्रत्येक पिकाची धरा, मग कपाशी असो, चाहे उडीद मूग असो, ज्वारी असो, सोयाबीन असेल, मका असेल, जे पिकं आपण जमिनीमध्ये त्या ठिकाणी पेरणी करतो, टोकन करतो, ते जर त्याला आपण या बुरशीनाशकाची जर या ठिकाणी या मायक्रोराजाची जर त्याला आपण बीज प्रक्रिया केली तर त्या निघण्याची क्षमता सुद्धा म्हणजे जर्मिनेशन सुद्धा चांगल्या प्रकारे त्या ठिकाणी होते. जसे बरेचसे पिकं शेतकऱ्याचे जर्मिनेशनमुळे आज त्या ठिकाणी शेती रिकामी राहते. जिथं कुठलं सोयाबीनचं पीक असलं तरी आपण बॅग पेरणी करत असताना जरी एखाद्या वेळेस बीज प्रक्रिया केली पण अनाधावानं काही चूक जर झाली तर त्याच्या ठिकाणी त्याचं जर्मिनेशन चांगलं पाहिजे असं होत नाही. पण मायक्रोराजा जर आपण त्याला त्या पद्धतीने त्याची जर बीज प्रक्रिया केली आहे तर निश्चितच चांगल्या प्रकारचं अंकुरण आपलं त्या बियाण्याचं होऊ शकते. चांगली निघतानीच धसदार आपल्याला त्या ठिकाणी कोंब दिसणार आहेत, त्या चांगल्या पाकळ्या त्या ठिकाणी चांगल्या दिसणार आहेत, त्याची उंची चांगल्या प्रकारची मेंटेन होणार आहेत आणि हळूहळू त्या पिकाच्या मुळा सुद्धा चांगल्या प्रकारच्या त्या ठिकाणी वाढणं सुरू होईल. जसं पिकात सर्व काही आपल्याला त्या ठिकाणी आपल्या जमिनीच्या मात्रा मिळाल्यात, आपण सोबत करत असताना रासायनिक खतं असतील, हिरवळीचे खतं असतील, सेंद्रिय खतं असतील आपल्या जमिनीमध्ये दिले तर त्याचा आणि याचा कुठेही काही संबंध येणार नाही. हे ऑर्गॅनिक प्रोडक्ट असल्या कारणामुळं त्याच्या ठिकाणी आपण जर काही दुसऱ्या आपण त्याच्यात खताच्या मात्रा सोडल्या तरी त्या पिकाला काही हानिकारक होत नाही. आणि ते आपण ज्याच्यात काही एखादं म्हणतो ना हे औषध टाकल्यानंतर ते न्यूट्रल होणार आहे, असंही सुद्धा काही ते होत नाही. पण जर त्याचा वापर आपण चांगल्या पद्धतीने केला तर आपलं त्याची मर रोग जे म्हणतो आपण, मर रोग जसं सोयाबीनचं असेल का हरभऱ्याचं असेल, मर रोगाला हे बळी पडू देत नाही. त्याचं सर्वात पहिल्याचं चांगलं काम आहे. पिकाच्या जोपर्यंत मुळा वाढणार नाहीत तोपर्यंत पीक जोमदार दिसणार नाही. झाडाची उंची वाढली आणि झाडाची ज्यावेळेस उंची वाढल्या गेली त्यावेळेस त्या पद्धतीनंतर त्याच्या मुळा तशाच पद्धतीने वाढल्या जातील. आता मुळा कशा वाढल्या जातील? सूक्ष्म अन्नद्रव्य एका पांढऱ्या मुळीपासून आपण जे पिकाचं घेतो म्हणतोय हे काही सर्वच जमिनीमधून आपल्या त्या मुळा घेत नाहीत. एक नेमकंच एक असं कुठेतरी कण असते, त्या कणाच्या द्वारे त्या श्वासोश्वासाद्वारे ते पांढरी मूळ त्याचं पूर्ण सूक्ष्म अन्नद्रव्य ओढल्या जाते आणि ती ओढण्याची क्रिया चालू ठेवण्याचं काम हे मायक्रोराजा करते. या मायक्रोराजामध्ये एवढीच ताकद आहे. मग त्याच्यात आपण तुमचं बीज प्रक्रिया करा, पिकाला ड्रिंचिंग करा, त्याचे स्प्रेइंगमध्ये घ्या, काहीही फरक पडत नाही. एवढं चांगले रिझल्ट याचे आहेत. त्याच्यामुळेच शेतकऱ्याचं जमिनीची पोत दुरुस्त होणार आहे, शेतकऱ्याचं उत्पन्न सुद्धा वाढणार आहे आणि पिकाचं वय पूर्ण झाल्याशिवाय आपलं पीक त्या ठिकाणी जसं आपण म्हणतो ना की एखादी व्हेरायटी जर पेरली की 100 दिवसाची आहे पण ती 60-65 दिवसामध्येच आपलं ते वाण सोगायला येते. काय येते? कारण त्या जमिनीतून ज्या मुळा घेत असते
ते मुळा घेण्याचं क्रिया बंद करते आणि क्रिया बंद झाल्यामुळे त्या पिकाची वयोमर्यादा कमी होते, म्हणून अल्पावधीतच ते आपलं पीक त्या ठिकाणी सुकल्या जाते आणि ते पीक सुकल्यामुळे आपल्या जमिनीतली ते पाहिजे तेवढे घटक त्या पिकाला मिळत नसल्या कारणामुळे, कारण ते जिवंत माती त्या ठिकाणी राहत नाही आणि तशा अवस्थेत ते पीक सुकल्या जाते, म्हणून त्याची दाण्याची साईज बनत नाही, शेंगा बनत नाही, ते भरत नाहीत. त्याला कारण मात्र हे आपल्या जमिनीपासून जसं एखाद्या मृद अवस्थेत मेलेली माती ते जिवंत करण्याचं काम या ठिकाणी मायक्रोराजा करते. म्हणून प्रत्येक शेतकऱ्यासोबत असं जर आपण काम केलं तरच शेतकऱ्याला एवढंच आपलं असं म्हणणं आहे की आपण इतर खर्च तर करतोच, त्या खर्चातनी जर आपण याचा थोडासा वापर केला, आज जर ऑर्गॅनिक कार्बन आपल्या जमीनमधला कमी झाला तर हे अपडेट करून वाढवण्याचं काम सुद्धा त्या करतील. जमिनी हळूहळू कॉन्क्रिटीकरण झाल्यासारख्या होणं सुरू झाल्यात, त्या जमिनीला आपल्याला भुसभुशीत करण्याचं काम जर करायचं असेल तर आपण मायक्रोराजापासून सुरुवात जर केली, 2-4 फायदे आहेत. जमीन पोत सुधरल, पिकाची आपली क्वालिटी चांगली राहील, मुळा सुद्धा चांगल्या प्रकारे राहतील. शेवटपर्यंत आज आपण जर विचार केला तर प्रत्येक ठिकाणी या एवढ्या मोठ्या पावसात सोयाबीनचं झाड जर आपण उपटलं तर त्या मुळाचा वास येणं सुरू आहे. पण ज्या शेतकऱ्याने त्याच्या सध्या ड्रिंचिंग म्हणा, फवारणी म्हणा किंवा बीज प्रक्रिया म्हणा मायक्रोराजाची जर केली असेल तर त्या सोयाबीनचा मुळाचा वास किंवा इतर पिकाच्या मुळाचा वास येत नाही. वास येणे म्हणजे काय? मुळा सळणे. मुळा सळणे म्हणजे आपल्या पिकाचं त्या ठिकाणी अन्नद्रव्य घेण्याचं काम थांबलंय, पण मायक्रोराजा ते अन्नद्रव्य घेण्याचं काम थांबवत नाही, उलट त्याला जिवंत करत राहते. असंख्य जीवाणू त्या ठिकाणी याचे जिवंत होतात. ऑर्गॅनिक असल्या कारणामुळे शेती सुद्धा काही त्यापासून खराब होणार नाही, उलटच आपल्याला चालना मिळेल, शेती सुद्धा भुसभुशीत होईल. जसं सुरुवातले गांडूळ शेतकऱ्याचा मित्र म्हटला जाय की जमीन भुसभुशीत झाली तर पीक चांगलं आहे, तेच त्यातलाच हा एक प्रकार असून आपली जमीन सुद्धा त्या ठिकाणी याच्यात आहे. आज यामध्ये NPK सारखे घटक या ठिकाणी आहेत, पोटॅश सारखे या ठिकाणी या औषधमध्ये घटक आहेत. म्हणजे ज्या पिकाला गरज आहे, ज्या मातीला गरज आहे, माती दुरुस्त झाली म्हणजे पीक दुरुस्त होईल आणि ते पीक दुरुस्त होण्यासाठीच हे मायक्रोराजाचा वापर आपण जर केला निश्चित. मग कुठल्यासाठी जे बियाणं आपण जमिनीमध्ये टाकतो, मग कुठलंही असो ते बियाणं, त्या बियाण्यासाठी आपण प्रक्रियेसाठी असेल, तुमच्या फवारणीसाठी असेल किंवा मग ड्रिंचिंगसाठी जर याचा वापर केला तरी याचा अतिउत्तम रिझल्ट या ठिकाणी आलेत. बऱ्याचशा शेतकऱ्यांना सोयाबीन मागल्या वर्षी मी माझ्या शेतात अनुभव घेतला. अनुभव घेत असताना पूर्ण प्लॉट घेतला नाही. त्या ठिकाणी माझं क्षेत्र एका ठिकाणी एक ठेवलं की एकरभर आपण सोडून देऊन त्याचा वापर करू. होऊ शकते एखाद्या वेळेस ट्रायल घेताना एखादा प्लॉट जर आपला खराब झाला तर आपलं शेतकरी म्हणून थोडंसं नुकसान आपण सहन केलं आणि त्याचे रिझल्ट प्रचंड आले. सांगताना अभिमान वाटते की मला एका एकरामध्ये त्यावेळेस सुद्धा सोयाबीन 15 क्विंटलच्या वर ॲव्हरेज आला. झाडाची ज्या व्हेरायटीची आपण त्या ठिकाणी काम केलं ते व्हेरायटीचे दिवस पूर्ण झाल्याशिवाय पानझड झाली नाहीत, शेंगा पूर्ण भरल्याशिवाय तोपर्यंत झाड सुकलं नाही, वाढलं नाही. त्याला कारण काय? आतमध्ये जमिनीमध्ये ज्यावेळेस त्याचा प्रयोग सुरू झाला त्यावेळेस त्याच्या मुळा जमिनीमधले अन्नद्रव्य घेण्याचं काम त्या मायक्रोराजाच्या माध्यमातून सुरू राहिल्या कारणामुळं झाडाची सुद्धा उंची कायम राहिली, पीक सुद्धा चांगल्या प्रकारे आलं. आणि हे करत असताना मला त्याचा प्रचंड रिझल्ट झाला. तूर मागच्या वर्षी बऱ्याच शेतकऱ्याची तूर शेवटच्या क्षणात निघून गेली, तरी पण ज्या शेतकऱ्याने माझ्या जवळून काही हे मायक्रोराजा नेलं त्या ठिकाणी त्या शेतकऱ्यांनी याचा जर वापर केला तर ते शेतकऱ्याची तूर सुद्धा चांगली आली, माझी तूर सुद्धा चांगल्या प्रकारे आली, झाड सुकलं नाही. आज मररोग हा प्रत्येक भागात आहे, मग ते हरभऱ्यासाठी असेल तरी चालेल, तुमच्या कपाशीमधले असला तरी चालेल. मररोगासाठी सर्व शेतकरी या ठिकाणी परेशान आहे आणि मररोग थांबवायचा असेल, अंशतः काही ठिकाणी मररोग जर तुम्हाला थांबवायचा असेल तर मायक्रोराजाचा जर वापर केला तर आपलं पीक त्या ठिकाणी मररोगाला सुद्धा बळी पडणार नाही, एवढी ताकद त्या मायक्रोराजामध्ये आहे. हे मायक्रोराजा MIDC मध्ये आहे, उपलब्ध आहे. त्यांचं एक ॲप आहे माय ॲग्रो स्मार्ट म्हणून. त्या ॲपच्या माध्यमातून आपण जर त्यांना जर डिमांड केली, मागणी केली तर आपल्याकडे ते पोच होऊ शकते. किंवा त्या MIDCच्या माध्यमातून जर कुठे त्यांनी काही डीलर असतील, काही त्याचे दुकानं असतील, त्या ठिकाणी सुद्धा याची मार्केटमध्ये उपलब्ध आहे आणि त्या उपलब्धतेनेच आपण याचा जर वापर केला निश्चितच आपण आपलं कुटुंबाचं जीवनमान उंच करण्याचं काम आज आपण प्रत्येक ठिकाणी म्हणत आलो की आपल्याला जर काही करत असेल तर ह्युमिक म्हणजेच आपल्या मुळा चांगल्या राहतील. ह्युमिक टाकल्यामुळे आपल्या पिकाचे संरक्षण चांगल्या प्रकारे होईल. त्याच ठिकाणी आपण थांबलो होतोय, पण त्याही पुढे जाऊन आज मायक्रोराजा मार्केटमध्ये आलात, त्यांनी आणलं आणि ते शेतकऱ्याच्या भल्याच आहेत.
माझं सर्व शेतकऱ्यांना या ठिकाणी आव्हान आहे की जर आपण याच्या अशा प्रकारे जर आपण आपल्या शेतीमध्ये याचा वापर केला, निश्चित आपलं जीवमान उंच होईल, आपलं पीक होईल, भरभराटीचं येईल आणि कुठेही नुकसान होणार नाही. सर्वात मायभावरी जीवन ठेवण्याचं काम जर करत असेल हे फक्त मायक्रोराजा करते. अजून सर्वांना विनंती आहे हात जोडून की आपण याचा वापर निश्चित करावा. एवढंच या ठिकाणी सांगतो, आपल्या सर्वांना आवाहन करून सांगतो आणि इथेच थांबतो. धन्यवाद.